नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 5वी बालभारती पुस्तकातील प्रकरण क्रमांक 2 बंडूची इजार स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 चर्चा करून उत्तरे लिहा। बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली। जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा। उत्तर: बंडूची इजार आखूड झाली असती तर 1. इजार कमरेतून उसवून काही इंच लांब करता आली असती। तसेच 2. तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडावा लागला असता। आ. इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची? उत्तर: इजारीची चड्डी झाली यात चूक सगळ्यांचीच झाली, परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली, कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले ते तिने बंडूच्या बहिणीला, आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो। इजारी सारख्या कितीतरी वस्तू वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात, त्यांची नावे सांगा। उत्तर: 1. बाटलीचे तोंड, शर्टाचा हात, पेनची जीभ, टेबलाची पाठ, बटाट्याचा डोळा अशा पद्धतीने शब्द वापरतात। प्रश्न क्रमांक 2 खालील वाक्यामध्ये कंसातील शब्दापैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा। त्या वाक्याचा अर्थ लिहा। कंसामध्ये दिलेले शब्द आहेत कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा, तोंड इत्यादी। चुलीवरच्या तव्याची रिकामी जागा काळीभोर झाली होती। चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती। अर्थ: तव्याची पाठ म्हणजे तव्याची मागील बाजू। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आ. कपाचा रिकामी जागा तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला। कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला। अर्थ: कपाचा कान म्हणजे कप हातात धरण्याची कडी। आ. हा नारळ नासका निघणार। नारळाचा रिकामी जागा बघून धन्यव्वा म्हणाली। नारळाचा डोळा बघून धन्यव्वा म्हणाली। अर्थ: नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूचा खुंबण। ई. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले। अर्थ: नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र होय। उ. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना। अर्थ: बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे बूच। अशाच नवनवीन स्वाध्यायांचे व्हिडिओ सर्वात प्रथम पाहण्यासाठी आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। उ. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळ्यापर्यंत आले। अर्थ: गंजाचा गळा म्हणजे वरची तोंडाजवळची बाजू। ए. सुईच्या नाकावर दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली। अर्थ: सुईचे नाक म्हणजे सुईचा नेडा। ए. आंब्याच्या कोळीचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोळी चोखत राहिला। अर्थ: आंब्याच्या कोळीचे केस म्हणजे कोळीवरचे तंतू। ओ. आपले शेकडो हात पसरून उभे असलेल्या वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते। अर्थ: वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या। औ. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो। अर्थ: खुर्चीचा पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते। अशाच रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय इथे संपलेला आहे। अशाच नवनवीन स्वाध्यायांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।